आणखी एक मोठी बातमी, सायनच्या किंग सर्कल परिसरामध्ये बेस्टची एक बस बंद पडली आहे। पाणी साचलंय, रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचे परिणाम आज सकाळपासून दिसतायत। अनेक ठिकाणी पाणी साचलंय आणि त्यापैकी एक सखल भाग तो म्हणजे किंग सर्कलचा, आणि तिथे देखील पाणी साचलंय आणि याच पाण्यामध्ये बेस्टची बस बंद पडली। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, काय अपडेट तिकडचे? नक्कीच आपण पाहतोय की रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका मुंबईकरांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या किंग सर्कल परिसरामध्ये आहे। किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि साचलेल्या पाण्यातूनच ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे वाहन चालकांना कुठेतरी याचा फटका बसलेला आहे। कारण की समोर आपण पाहतोय की पाणी भरलेलं आहे आणि याच पाण्यातून वाट काढताना हे वाहन चालक पाहायला मिळत आहेत आणि यामध्येच बेस्ट बस तसेच अनेक गाड्या बंद पडण्याचा प्रकार जे आहे ते या ठिकाणी घडतायत। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत। किंग सर्कल परिसर हा जो आहे तो हा सकल भाग म्हणून समजला जातो आणि या सकल भागामध्ये सकाळपासून आणि खरं तर रात्रीपासून मुसळधार पाऊस जो सुरू होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याचाच फटका जो आहे तो संपूर्ण मुंबईकर नागरिकांना बसतोय। अनेक नागरिक जे आहेत ते वाहतूक कोंडीला देखील सामोरे जाताना पाहायला मिळत आहेत। कारण की बिलकुल निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर किंग सर्कलमध्ये एक बेस्टची बस बंद पडली या साचलेल्या पाण्यामध्ये।